नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे 5 मे 2026, वार आहे मंगळवार. तर आज आलेले आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस. गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. पण यावर्षी 5 मे 2026ला वार मंगळवार, तर या दिवशी अंगारकी संकष्ट चतुर्थी आली आहे. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि तेव्हा त्याला आपण अंगारकी चतुर्थी असे म्हणत असतो. खूप महत्त्वाचा दिवस आहे गणपती बाप्पांच्या सेवा करण्यासाठी. तर ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आपण कशी साजरी करावी, त्यासोबतच इच्छापूर्तीसाठी प्रभावी कोणती सेवा करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, जेव्हा अंगारकी योग येतो तर तेव्हापासूनच आपण प्रत्येक महिन्याला चतुर्थी ही करत असतो. चतुर्थीचा उपवास हा करत असतो. तुमची जर मध्येच कधी सुटली असेल, चतुर्थी ही सुटली असेल, तर तुम्ही अंगारकी या चतुर्थीपासून पुन्हा नव्याने तुम्ही चतुर्थी ही सुरुवात करू शकता. आणि असे म्हटले जाते की ही एक अंगारकी चतुर्थी केली तरीही आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थीचे फळ मिळत असते. दर महिन्याला संकष्ट चतुर्थी व्रत हे करत असतो. गणपती बाप्पांची सेवा करत असतो. तर या अंगारकी चतुर्थीपासूनच मिठाची चतुर्थी देखील धरली जाते. तर तुमची इच्छा असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. या दिवशी मोदक केले जातात आणि एका मोदकामध्ये मीठ टाकलं जातं. आणि ज्यांना साधी चतुर्थी करायची असेल तर ती कशी करावी, तर बघा, ज्यांना चतुर्थी व्रत करायचे आहे तर त्यांनी घरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक आपल्याला करायचा आहे दूध आणि पाण्याने. म्हणजेच उद्या आपल्याला फक्त पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल आणि शक्य असेल तर दूध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे, पठण करायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि जागेवर आपल्याला ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, लाल फूल अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्यासोबतच दुर्वा देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते तुम्ही तुमच्या मुलांना देखील प्यायला देऊ शकता. तर ते पाणी अमृतासमान मानलं जातं. आणि या दिवशी दुर्वा अर्पण करायला अजिबात विसरू नका. तर बघा, अडलेली कामे मार्गी लागावी यासाठी 21 दुर्वांची जुडी आपल्याला हातात घ्यायची आहे आणि जो समोरचा भाग असतो तर त्याला आपल्याला हळद लावायची आहे. आणि त्यानंतर ती दुर्वाची जुडी आपल्या उजव्या हातावर घ्यायची आहे. जो शेंड्याचा भाग आहे तो समोर धरायचा आहे आणि आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. त्यासोबतच 11 वेळा तुम्ही गणपती स्तोत्रमचे देखील पठण करू शकता. आणि पठण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा या अर्पण करायच्या आहे. दुर्वा अर्पण करताना देखील जो शेंड्याचा भाग आहे तर तो गणपती बाप्पांकडे करून अर्पण करायचा आहे. तसेच दिवसभरामध्ये तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा पठण करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य या दिवशी अर्पण करायचा असतो. तसेच ज्यांना 120 दिवस सेवा जमणार नाही तर त्यांनी फक्त आज एक माळ तरी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्यानंतर मिठाची चतुर्थी ही चतुर्थी 2 ते 2.5 वर्ष जाते. तुमची इच्छा असेल तर ही देखील चतुर्थी तुम्ही करू शकता. तर यामध्ये आपल्याला दिवसभर फलाहार तुम्ही घेऊ शकता. यात तिखट आपल्याला खायचं नाही, फक्त फलाहार घ्यायचा आहे आणि दूध, ताक, चहा घेऊ तुम्ही शकता. संध्याकाळी आपल्याला 20 मोदक करायचे असतात, ज्यामध्ये नेहमीसारखं आपल्याला जो आपण सारण तयार करतो तर तो भरायचा असतो आणि एका मोदकामध्ये आपल्याला मीठ आणि सारण मिक्स आपल्याला टाकायचं असतं. त्यानंतर हे तळून घ्यायचं असतं आणि ते देवासमोर ठेवायचे असते. चंद्रोदय जेव्हा होतो तेव्हा आपल्याला चंद्राची पूजा करायची असते. चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि घरामध्ये येऊन गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, आरती करायची आहे आणि त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवून त्यानंतर घरातील तो नैवेद्य आपण स्वतः तो खायचा आहे. खाताना कोणाशीही बोलू नये. जोपर्यंत मिठाचा मोदक तुम्हाला लागत नाही तोपर्यंत ते मोदक आपल्याला संपूर्ण 21 मोदक संपवायचे आहे. आणि मिठाचा लागला की जे उरलेले मोदक आहे तर ते खाऊ नये. ते मोदक आपल्याला सगळे मोदक हे गाईला खाऊ घालायचं आहे. तर या पद्धतीने 21 चतुर्थी येतात. तर ही मिठाची चतुर्थी आपल्याला करायची असते. मासिक धर्म आला तर तेव्हा फक्त तुम्ही करू नका.
4 दिवस स्किप करून त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. तसेच सुतक आला तरी देखील 15 दिवस स्किप करून तुम्ही पुन्हा कंटिन्यू करू शकता. फक्त यामध्ये आपल्याला मांसाहार हा टाळायचा आहे, मांसाहार करायचा नाही. तसेच पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे या सेवेला. त्यानंतर शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांना नारळ, दुर्वा, फूल अर्पण करून प्रार्थना करायची आहे. तर याप्रमाणे तुम्ही मिठाची चतुर्थी हे व्रत करू शकता.